नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अडचण वाढवणारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आमदार एसीबीच्या रडारवर आलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आमदार वैभव नाईक यांचा 5 डिसेंबरला रत्नागिरी एसीबीने चौकशीला बोलावलंय, तर राजन साळवींना सुद्धा एसीबीची नोटीस आल्याची चर्चा आहे. वैभव नाईकांची यापूर्वी मालमत्तेसंदर्भात चौकशी झाली, त्यानंतर आता रिफायनरीच्या निमित्तानं चर्चेत आलेल्या राजन साळवींची एसीबी मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 आमदार एसीबीच्या रडारवर आलेत. राजन साळवींना अँटी करप्शन ब्युरोची नोटीस गेलेली आहे. 5 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. अलिबाग इथल्या कार्यालयात हजर राहावं लागणार आहे त्यांना. राजन साळवी उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. ठाकरेंच्या पक्षाचे वैभव नाईक यांना सुद्धा एसीबीने चौकशीसाठी नोटीस बजावली. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी रत्नागिरीचे आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सचिन, या नोटिसीत नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे, याचे काय राजकीय पडसाद उमटतायत? नक्कीच ही जी नोटीस आलेली आहे राजन साळवी यांना, ही नक्कीच धक्कादायक आहे. कारण राजन साळवी यांची रत्नागिरीमध्ये ताकद मोठी आहे आणि शिवसेनेच्या बालेकिल्ला हा अभेद्य राखण्याचं काम हे राजन साळवींनी केलेलं आहे. आणि राजन साळवींना आता त्यांच्या मालमत्तेची चौकशीबाबत ही नोटीस आलेली आहे. नोटीसीमध्ये त्यांच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे असं समजतंय आणि ही अधिकृत सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. राजन साळवी हे स्वतः या गोष्टीचा खुलासा उद्या करण्याचे चान्सेस आहेत किंवा उद्या सकाळी करतील अशी अपेक्षा आहे. परंतु 5 तारीखला 11 वाजता त्यांना अलिबागच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. एकूणच बघितलं ना, खरोखर शिवसेनेला हा धक्का आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला हा धक्का मानायला हरकत नाही. कारण कुठेतरी शिवसेनेची ताकद कमी करण्याच्या दृष्टीने ही नोटीस आलेली आहे की काय, हेच आता भविष्यात बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या संदर्भात दोन्ही आमदारांकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे? सध्या तरी कोणत्याही आमदाराकडून प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु राजन साळवी हे उद्या या बाबतीत खुलासा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या सकाळी ते या नोटीसीबाबत खुलासा करतील अशी शक्यता आहे. पण नेमकं कुठलं प्रकरण आहे, कुठल्या प्रकरणी ही चौकशी होईल असं कळतंय? ही चौकशी त्यांची मालमत्ता जी आहे खरेदी केल्याची त्या संदर्भातली ही चौकशी असणार आहे असं तरी सध्या तरी आपल्याला समजतंय. आणि त्यांची ती मालमत्ता आहे, कुठे आहे, काय आहे, कितीची आहे, हे सविस्तर आपल्याला नोटीस हातात आल्यानंतर समजेल. आणि ही नोटीस जी आहे ती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं काउंटडाऊन आता सुरू झालंय का, हा प्रश्न निर्माण झालाय. त्याचं कारण म्हणजे शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याच्या नंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलेलं होतं. उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा आणि सर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या माघारीचं काउंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा आहे. खासदार उदयनराजे भोसलेंनी राज्यपालांना हटवण्याची मागणी करणारं पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पाठवलं होतं. त्यांच्या या पत्राची राष्ट्रपतींनी दखल घेतली आहे. हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी गृह विभागाकडे पाठवलं असल्याची माहिती सुद्धा उदयनराजे भोसले यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. एकूणच राष्ट्रपतींकडून उदयनराजेंच्या पत्राची दखल घेतल्यानं आणि तक्रारीचं पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाकडे कार्यवाहीसाठी पाठवल्यानं राज्यपालांच्या माघारीचं काउंटडाऊन सुरू झाल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रपतींकडनं ते होम मिनिस्ट्रीला त्यांनी पत्र पाठवलंय. त्याचं कॉपी पाहिजे तुम्हाला देण्यात येईल किंवा कोणाच्या ह्याच्यावर पाठवा किंवा तुमच्या त्या व्हॉट्सअपवरती पाठवा, तुम्ही ते बघून घ्या ना. तर उदयनराजे भोसले यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. आज त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं रायगडावरती जाऊन आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रचंड दबाव निर्माण करण्यामध्ये उदयनराजे भोसले हे यशस्वी होताना दिसतायत. दरम्यान आता राज्यपालांचं हे काउंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा आहे. तर आपल्याला
ग्राफिक्सच्या माध्यमातून बघायचं आहे की राज्यपालांची माघारी बोलवण्याची प्रक्रिया कशी असते। राज्यपालांची नेमणूक केवळ राष्ट्रपती करू शकतात। राज्यपालांना हटवण्याबाबतचा निर्णय राष्ट्रपतींच्या हातात असतो। राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार काम करत असतात। राज्यपालांची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्यानेच होत असते। राज्यपालांचा कार्यकाळ पंतप्रधान ठरवतात। त्यामुळे आता राज्यपालांची उचलबांगडी होते की ते स्वतःच आपल्याला इथून जायचं आहे असं सांगतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण सध्या तरी त्यांच्यासाठी सगळ्या बाजूंनी त्यांची कोंडी झाली आहे हे निश्चित आहे। दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। आज रायगडावरती जाऊन उदयनराजे भोसले यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं। राज्यपालांच्या वर कारवाई व्हावी अशी त्यांची एकमुखी मागणी आहे। जर राजेशाही असती तर राज्यपालांना टकमक टोकावरून कडेलोट केला असता अशा शब्दात उदयनराजेंनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। जोपर्यंत राज्यपालांना हटवलं जात नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि त्याचबरोबर राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे। तर वेळ प्रसंगी आझाद मैदानावर धडक देणार असल्याचं सुद्धा उदयनराजे भोसलेंनी सांगितलं। चल बांगडी जोपर्यंत होत नाही त्याला तिथून म्हणजे जर हिथं जर चुकून असते तर इथं काय एक भाग असतो ना विशिष्ट गडावरती काय म्हणतात टकमक ते झालं असतं। जसं या देशाचा राष्ट्रपती सर्वोच्च पद आहे तसं राज्यामध्ये राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे। आणि मग अंगवळणी पडले ह्या लोकांना। या विकृतीमुळं सगळ्यांनी ग्राह्य धरलं काय होत नाही, हे बोलला तो बोलला, आणि हीच संपूर्ण राजकीय मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात। लाज वाटली पाहिजे। चूक ती चूकच आहे आणि जे समर्थन प्रत्यक्षात अप्रत्यक्षात जर करत असतील तर ज्यांनी अवमान केलाय तेवढेच ते पण सर्वजण दोषी आहेत। या सर्वांना जागा दाखवून आपल्याला द्यायची आहे। जागा दाखवून द्यायची म्हणजे काय करायचं? तर आज आपण हे जर पाऊल उचललं नाही तर तुमच्या आमच्या कुटुंबातली जी पुढची भावी पिढी आहे जी उद्या या देशाचा भविष्य काळ आहे काय आदर्श आपण त्यांच्या समोर ठेवून जाणार आहोत। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात रस्त्यावरची ही सगळी लढाई सुरू असताना त्यांच्या विरोधात इतकी आक्रमक भूमिका घेतलेली असताना राज्यपालांच्या अडचणीत आणखी एक वाढ म्हणजे आता कायदेशीर दृष्ट्या सुद्धा त्यांना आव्हान दिलं गेलंय। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर सातत्याने टीकेची झोड उठत असतानाच त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रीट याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर 22 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे। या याचिकेत भगतसिंग कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवरती जोरदार निशाणा साधलाय। लायक व्यक्तींनाच याच्यावरती बसवलं पाहिजे असं म्हणत त्यांनी कोश्यारी यांच्यावर निशाणा साधलाय। राज्यपाल हे केवळ राज्यपाल नाही तर ते राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात, दूत मानतो। आणि जसं एक सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे, निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलेलं आहे, तसंच मला असं वाटतं की आता वेळ आलेली आहे राज्यपालांची नियुक्ती सुद्धा कोणत्या आधारावरती निकषावरती केली जावी ह्याचं सुद्धा एक निकष हे ठरवले गेले पाहिजेत। कारण उगाच कोणतरी माझ्या आजूबाजूचे म्हणजे मी कोणतरी झालो म्हणून आनंद गीते साहेबांनी राज्यपाल म्हणून पाठवलं यांना कुठे असं नाही चालणार। तिकडे त्या दर्जाची लोक पाहिजेत। केवळ माझा माणूस पण तो बिंडोक असला तरी चालेल पण तो राज्यपाल म्हणून मी पाठवेन असं नाही चालणार।
उदयनराजेंना मी खास धन्यवाद देईन, कारण मी माझ्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की भाजपमधले सुद्धा छत्रपती प्रेमी, महाराष्ट्र प्रेमी हे एकत्र यावेत आणि तशी ती आता सुरुवात झालेली आहे. लवकरच तुम्हाला दिसेल, कारण आम्ही थोडासा एक अवधी दिला होता की चांगलं सांगून जर राज्यपाल बदलले जात असतील तर चांगलंच आहे, पण जर का त्यांना पाठिंबाच दिला जात असेल तर मग मात्र महाराष्ट्राला महाराष्ट्र काय आहे हे दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही तो दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण परत एकदा सांगतो की थोडंसं आम्ही थांबलो होतो एवढ्यासाठीच की घाईघाईने आम्ही काहीतरी केलं असं कुठे व्हायला नको, म्हणून आम्ही त्यांना अवधी दिला होता, अवधी दिलेला आहे. त्या अवधीत सुधारणा नाही झाली तर मग आम्हाला आमच्या मार्गाने त्याचा निषेध हा करावा लागेल. कर्नाटकाचे मुख्यमंत्री आक्रमक होत असतील तर आमचा मुख्यमंत्री गुवाहाटीवरनं परत आल्यानंतर तो गुवाहाटीला बेळगावसाठी नवस करायला का जात नाही? सगळ्या मंत्र्यांना आमदारांना घेऊन चला गुवाहाटीला, बेळगाव महाराष्ट्रात आलंच पाहिजे म्हणून नवस करा आणि नवस तिकडे जाऊन जर का बेळगाव पदरात पडत असेल तर सगळ्या नवसानी गोष्टी सोडू शकतो आपण. पण महाराष्ट्राचे प्रश्न बाजूला, आता सुद्धा कर्नाटकाने आपल्या तलावात पाणी सोडले आणि त्या सत्तेच्या पाण्यात गटांगड्या खात आहेत. तर हाच नेबळटपणा आहे ना, ह्याच्या विरुद्ध सगळ्यांनी आता उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेल्या काही दिवसांमध्ये उफाळून आला आणि या वादात काही चमको लोक आपली सगळी पोळी भाजण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते. पण अशा सगळ्या लोकांना आता पोलिसांनी चांगलीच तंबी दिली आहे. माथी भडकवण्याचं काम जर कोणी करत असेल, कर्नाटकात जाण्यासाठी लोकांची माथी भडकवली जात असतील तर थेट गुन्हे दाखल करू अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे आणि तंबी दिली आहे. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल 28 गावांच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर तडवळ भागातल्या कर्नाटक समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये बोलून त्यांना समज दिली गेली आहे. कुठलीही परवानगी असल्याशिवाय आंदोलन न करण्याची पोलिसांनी सूचना केली आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधा मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी हे आंदोलन केलेलं होतं. पण या आंदोलनामुळे हा संपूर्ण जो सीमावाद आहे तो अधिक भडकू लागलेला आहे आणि काही जण यात आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत. अशा परिस्थितीत पोलिसांनी आता कर्नाटकात जायचंय असं म्हणून टाहो फोडणाऱ्या किंवा चमकोगिरी करणाऱ्यांना तंबी दिली आहे. मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आंदोलन करत असताना आम्हाला अक्कलकोट पोलिसांनी बोलावलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन करू नका, असे जर आंदोलन केला तर तुम्हाला अटक करण्यात येतील आणि तुमच्यावर कारवाई करण्यात येतील, तुम्हाला राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतील, असे आंदोलन पुन्हा करू नका आणि जर आंदोलन केला तर तुम्हाला जेलमध्ये टाकू असे सांगितले. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद हा अधिक गंभीर बनत चाललेला आहे, कारण या सगळ्या वादामध्ये आता कुरघोड्या सगळे सुरू झालेल्या आहेत आणि यात सातत्यानं जी मालिका सुरू आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला डिवचण्याची, ती मालिका थांबत नाहीये. आता त्यांनी नवं सुरू केलेलं आहे ते म्हणजे सोलापूरमध्ये कर्नाटक भवन बांधण्यासाठी 10 कोटींचा निधी दिला आणि त्यानंतर स्वाभाविकपणे महाराष्ट्रात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. सोलापुरात कर्नाटक भवनची घोषणा, मुंबईने मंजूर केला 10 कोटींचा निधी. आधी बेळगाव, बंगळुरूत महाराष्ट्र भवन. त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा आहे. संजय राऊतांकडून मुंबईचा समाचार. मुंबईमध्ये सुद्धा आमच्या कानडी बांधवांची अशी काही भवनं आम्ही उभारू दिलेली आहेत. अनेक हॉल्स आहेत त्यांच्या नावानं, कर्नाटक हॉल्स आहेत, भवनं आहेत. आमचा काही वाद नाही आहे, वाद तुम्ही निर्माण करता. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंकडून महाराष्ट्राला डिवचण्याचे प्रयत्न सुरूच आहे. सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्यासाठी त्यांनी 10 कोटींचा निधी मंजूर करण्याचा उद्दामपणा केलाय. बोम्मईंनी त्याआधी जतमधील 40 गावांवर दावा केला होता. गावांसाठी कर्नाटकमधून पाणी सोडलं. आता या उद्दामपणात नवा विक्रम त्यांनी प्रस्थापित केलाय. बसवराज बोम्मईंच्या उद्दामपणाचा संजय राऊतांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला. बेळगाव, बंगळुरूत महाराष्ट्र भवन उभारण्याची परवानगी दिली तर कर्नाटक भवनचा विचार करू असं वक्तव्य करून संजय राऊतांनी बोम्मईंचं वक्तव्य निकाली काढलं. जर तुम्ही एका ईर्षेने जो सीमा भागाचा लढा आहे, तुम्ही काही गावांवरती हक्क सांगताय,
म्हणून सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्या. त्या संदर्भात निर्णय व्हावा. बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आणि बेंगलोरला. मग आम्ही तुमचा विचार करू. आमचं काही राज्यांशी भांडण नाही. कर्नाटक सोबतचा वाद सामंजस्यानं सुटावा ही भाजपची भूमिका आहे. मात्र कुठल्याही बाजूने आरे झालं तर महाराष्ट्राकडून कार्य होईल असा गर्भित इशारा आशिष शेलार यांनी दिलाय. मला वाटतं या सामंजस्याने हा विषय सुटला पाहिजे. कुठल्याही बाजूने जर अरे झालं तर महाराष्ट्राकडून कार्य होईल. महाराष्ट्राकडून कार्य आम्ही करूच. पण आमच्या संस्कृतीनुसार आम्ही या सगळ्या विषयावर कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडतो आहोत. जर कुठल्याही पद्धतीने तणाव, अग्रेशन, आक्रमकपणा कर्नाटकच्या बाजूने झाला तर महाराष्ट्रातनं आम्ही भारतीय जनता पार्टी त्याच पद्धतीने उत्तर देऊ. मुंबईत कन्नड भाषिकांचे हॉल आहेत. याकडे संजय राऊतांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात अनेक कन्नड भाषिकांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी पोषक वातावरण असल्यानं त्यांचा व्यवसाय इथं वाढला. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई नाहक सीमावादात तेल ओतून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतायत. मात्र संजय राऊत, आशिष शेलार यांच्यासह इतर नेत्यांनी बोम्मईंना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन महाराष्ट्राचे इरादे जाहीर केले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. तेलगी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणी आज कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय आणि या निर्णयाच्या नुसार शब्बीर शेखला 5 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शब्बीर शेख हा अब्दुल करीम तेलगीचा साथीदार होता. सत्र न्यायालयाचा हा निर्णय आहे. देशभरात गाजलेला हा तेलगी स्टॅम्प बनावट घोटाळा आणि बनावट स्टॅम्प पेपर छपाई आणि वितरणामध्ये त्याच्यावर सहभागी असल्याचा आरोप सिद्ध झालेला आहे आणि त्यानंतर न्यायालयानं त्याला 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संपूर्ण देश हादरवून टाकणारी ही घोटाळ्याची बातमी होती आणि अखेर आता 5 वर्षाची शब्बीर शेखला शिक्षा झाली आहे. महाराष्ट्रात आजवर महिला मुख्यमंत्री कधीच कोणी झाली नाही. पण शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात वक्तव्य केलं की सत्ता आली तर महिला मुख्यमंत्री होतील. पण त्यांच्या या वक्तव्यावरून आता भाजपनं नव्या चर्चेला तोंड फोडलंय. या मुद्द्यावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर भाजपला वेगळा संशय येतोय. सुप्रिया सुळेंच्या नावाची चर्चा व्हावी यासाठी उद्धव ठाकरेंनी महिला मुख्यमंत्री पदाचा विषय काढल्याचा आरोप भाजपनं केलाय. शरद पवारांच्या इशाऱ्यावरून ठाकरेंनी हे वक्तव्य केलं असावं असं भाजपला वाटतंय. दरम्यान सत्तेतून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना काही काम राहिलेलं नाही. त्यामुळे ठाकरे कोणत्याही मुद्द्यावर उगाचच बोलत असल्याचा टोला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लगावला. अंगात अवसान नसताना हत्तीच्या बळाची घोषणा ते करतात कशावरून? एक गोष्ट निश्चित आहे की या त्यांच्या घोषणेमागे अदृश्य शक्ती निश्चित असावी. कदाचित शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मनातलं ते बोलले असतील. कारण पवार साहेबांना सुप्रियाताईंना कधीतरी मुख्यमंत्रीपदी बसावं असं निश्चित वाटतं आहे आणि त्या दृष्टीनं भविष्याच्या राजकारणाच्या खेळ्या महाराष्ट्रात सुरू झाल्या असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी हिंदुत्व सोडून महाविकास आघाडी स्थापन केली आणि आता महाविकास आघाडी सुद्धा स्प्लिट होऊन एक बाळासाहेबांची शिवसेना जी शिवसेना होती ती आता आमच्याबरोबर आहे. म्हणून आता जो हिंदुत्वाचा पुरस्कार करू शकले नाहीत त्यांनी आता कुठल्याही महिला असो का पुरुष असावं त्याच्याबद्दल स्वप्न पाहू नये आणि ते कधीही यशस्वी होणार नाही. यानंतरचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच असेल. राष्ट्रवादी काँग्रेसनं महापुरुषांच्या अवमानाच्या संदर्भात अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन सुद्धा वडूमध्ये करण्यात आलं. पण या आंदोलनाला पुन्हा एकदा खासदार कोल्हेंची अनुपस्थिती जाणवली. त्यांची ही अनुपस्थिती अनेक चर्चेच्या ला तोंड फोडणारी ठरली आणि त्यामुळे अमोल कोल्हेंचं नेमकं चाललंय काय,
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत काही कलह आहे का, या सगळ्याला पुन्हा एकदा तोंड फुटलंय. छत्रपती संभाजी महाराजांच्या वडू बुद्रुकमधील समाधी स्थळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी आत्मक्लेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मागील काही दिवसांपासून सातत्यानं अवमान करण्यात येतोय. त्या विरोधात महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि महापुरुषांच्या सन्मानासाठी आमदार रोहित पवार यांनी आत्मक्लेश केला. मात्र मालिका सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांची अनुपस्थिती खटकणारी होती. कोल्हेंच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आत्मक्लेश होत असताना त्यांनी मात्र पाठ फिरवली. आज इथं या दिवशी अचानकपणे ही सभा लोक या ठिकाणी आलेली आहेत असं नियोजन झालं होतं, पण ते आमच्या सर्वांची भूमिका हे नक्कीच त्या ठिकाणी मांडत आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून, कारण का इथं आलं नाही म्हणून या विचाराला सहकार्य नाही असं नाही, हे आपण सर्वजण याच विचाराचे आहोत आणि याच विचाराने चुकीच्या विचाराच्या विरोधात आपण लढत राहू. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते असं वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी वाद निर्माण केला. भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी तर कहरच केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 4 पत्र लिहिल्याचं वक्तव्य त्रिवेदींनी केलं. तर पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मुख्यमंत्र्यांशी करण्याचा प्रताप केला. या सर्व वक्तव्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली. मात्र पक्षाचेच खासदार आंदोलनाला अनुपस्थित राहिल्यानं कारण सांगताना त्यांची तारांबळ उडाली. खासदार साहेब पण कुठल्या वेगळ्या भूमिकेत किंवा वेगळ्या मार्गाला असं अजिबात काही नाही आहे. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट काल नंतर परवा त्यांनी ती केलेलीच आहेत आणि आज खासदार साहेबांचं जरा थोडंसं व्यायाम करताना जरा बॅक इंजुरी झालेली आहे म्हणून ते थोडेसे 8 दिवस आराम करत होते. डॉक्टर अमोल कोल्हेंच्या वाढत्या अनुपस्थितीने ते नाराज तर नाहीत ना असा प्रश्न निर्माण झालाय. शिर्डीतल्या चिंतन शिबिरातही कोल्हे अनुपस्थित होते. गुजरात निवडणुकीच्या प्रचार यादीत कोल्हेंचं नाव नव्हतं. त्यामुळे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या पुढे येत होत्या. त्यातच पुन्हा एकदा त्यांच्या अनुपस्थितीनं नव्या चर्चांना उधाण आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, शिरूर.